मित्रांनो, मी दिसायला फारच छान आहे आणि मी फार अगोदरपासून घरी व्यायाम करतो आणि नंतर जिम लावली, त्यामुळे अजूनच मी चांगला दिसू लागलो. माझी एक मैत्रीण पण होती, पण ती शिक्षणासाठी बाहेर गेली आहे, त्यामुळे आता मी एकटा आहो. आम्ही सोबत होतो तेव्हा फार मजा करायचो. आमच्यामध्ये सर्व गोष्टी घडून आल्या होत्या, पण आता फार ते दिवस आठवणीत होते, कारण ती 3 वर्ष येणार नव्हती. म्हणून मी आता आपले काम आणि घर बस एवढेच सुरू होते. आमच्या बाजूला एक छोटे घर होते, त्याच्याकडे काही दिवसांनी लग्न होते. तर ती काकू आमच्याकडे येऊन म्हणाली, आमच्याकडचे पाहुणे आले तर तुमच्याकडे पाठवणार. आईचे तिच्याशी संबंध चांगले असल्यामुळे आई हो म्हणाली, आणि तसेही आमच्याकडे राहण्यासाठी जागा भरपूर होती. माझ्या घरी राहणारे आई बाबा आणि मीच होतो. मी वरती राहायचो आणि आई बाबा खाली. तसेच माझ्या बाजूची रूम आताच खाली झाली होती, त्यामुळे जागेचा प्रश्न नव्हताच. आणि लग्नाच्या 2 दिवसाआधी त्याच्याकडे पाहुणे आले. पाहुणे हळूहळू वाढू लागले. काही पाहुणे आमच्या घरी खाली थांबले आणि एक साधारण वयाची बाई वर आली. मी खोलीत झोपून होतो, तिने दार उघडले आणि आत आली. मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, कोण पाहिजे तुम्हाला? तर म्हणाली, मी बाजूमध्ये लग्न आहे तिथे आले होते. मी तिला आत बोलवले आणि बसायला सांगितले. ती दिसायला छान होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मी तिला विचारले, तुम्ही एकटेच आहे की तुमच्या सोबत अजून कोणी आले आहे? तर म्हणाली, माझी सासू आहे आणि माझा मुलगा. नंतर मी तिला पाणी दिले आणि म्हणालो, तुम्ही इथे सावकाश राहा आणि तुमच्या मुलाला पण घेऊन या. तुम्हाला कशाची आवश्यकता असेल तर मला सांगा. तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि ठीक आहे म्हणाली. नंतर आईने मला चहासाठी हाक मारला. मी चहा पिऊन तिच्यासाठी चहा घेऊन गेलो. ती चहा पित होती आणि म्हणाली, मी आपल्या मुलाला घेऊन येते. काही वेळाने ती आपल्या मुलाला घेऊन आली. तिचा मुलगा लहान होता आणि तो रडत होता. नंतर तिने त्याला माझ्या पलंगवर झोपवले, कारण मी त्या वेळेस घरी नव्हतो. मी बाहेरून आलो तेव्हा ती खोलीत नव्हती आणि तिचा मुलगा माझ्या बेडवर झोपून होता. काही वेळाने तो उठला आणि आपल्या आईला बघू लागला, पण आई न दिसल्यामुळे तो रडत होता. मी त्याला माझ्या लॅपटॉपवर कार्टून लावून दिले आणि ते बघून तो शांत झाला. आणि काही वेळाने ती आली. मी तिला म्हणालो, हा रडत होता म्हणून मी याला कार्टून लावून दिले आहे. तसेच मी आता खाली आलो. जेवण करून बाहेर फिरायसाठी गेलो. त्या रात्री मी थोडा लेटच आलो. आल्यावर आपल्या खोलीत शिरलो आणि तिची ती अवस्था बघून मला काही समजत नव्हते. ती लॅपटॉप मध्ये बघून आपल्या अंगाला स्पर्श करत होती. तिचा चेहऱ्यावर फारच वेगळा उत्साह निर्माण झाला होता. तिला काहीच कळत नव्हते आणि तिची ती अवस्था बघून मला पण भलतेच वाटू लागले. ती फार जोरात आपला हात फिरवत होती. मी गेलो आणि तिथे उभा झालो. माझ्याकडे तिचे लक्ष जाताच तिने लॅपटॉप बंद केला आणि एकदम चकित झाली. तिला काय बोलावे काही समजत नव्हते. मी तिला म्हणालो, तुम्ही हे काय करत होते? ती शांतच होती. तिने माझ्याकडे बघितले तर माझी पण स्थिती फारच बिघडली दिसून येत होती आणि तिला ती दिसून आली. पण तेवढ्यात तिची सासू आली आणि तिला म्हणाली, चल खाली, तुला बोलवत आहे. ती पटकन मुलाला घेऊन बाहेर जाऊ लागली आणि मी तिच्याकडेच बघत होतो. त्या रात्री मी तिची वाट बघितली पण ती काही आली नाही. तिचे बॅग माझ्या खोलीतच होती आणि नंतर मला माहित झाले की ती आमच्याकडेच खाली झोपली होती. कदाचित तिला कालच्या गोष्टीमुळे वाईट वाटत असेल. मी खाली गेलो तर ती बसून होती. तिने माझ्याकडे बघितले आणि आपली मान खाली केली. मी तिच्या मुलाला पकडले आणि तिच्याकडे म्हणालो, तुम्हाला मनात कोणत्याही गोष्टी आणायची गरज नाही. मी सर्व समजू शकतो आणि प्रत्येकाला त्या गोष्टीची आवश्यकता भासून येते, म्हणून तुम्ही स्वतःला लाजिरवाणे समजू नका. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघितले ते माझ्या लॅपटॉप मधले आहे, कारण मला पण कधी ते पाहायची इच्छा होते. तुमचे तर लग्न झाले आहे म्हणून मी समजू शकतो. आणि तिला म्हणालो, इथे गर्दी आहे म्हणून माझ्या खोलीत जाऊन फ्रेश व्हा. माझ्या बोलण्यामुळे तिला थोडे रिलॅक्स वाटले आणि ती माझ्या खोलीत जाऊ लागली. ती माझ्या खोलीत गेली आणि तिच्या मागेच तिची सासू पण जाऊ लागली. कदाचित तिला पण आंघोळ करायची असेल, म्हणून मला माझ्या खोलीत जायला बरोबर वाटले नाही. मी बाहेर गेलो आणि 2 तासाने परत आलो तर ती खोलीत नव्हती. तिचे कपडे वाळत होते. नंतर मी पण आंघोळ करून झोपलो, पण तिचे ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते.
आणि मला पण न करता फार दिवस होऊन गेले होते. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अजूनच त्या इच्छा जाग्या होऊ लागल्या. संध्याकाळी ती आली आणि माझ्याकडे बघून हसली. नंतर बॅगमधून कपडे काढून आतमध्ये जाऊन घालून आली. आज हळद असल्यामुळे तिने पिवळी साडी घालून होती आणि फारच छान दिसत होती. मी तिला बघून म्हणालो, तुम्ही फारच छान दिसत आहात आणि अगदी माझ्या मैत्रिणीसारख्या. आणि तुम्हाला बघून मला माझ्या जुन्या आठवणी येऊ लागल्या. ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणू लागली, आता मला घाई आहे, नंतर माझी तारीफ करा. मी तिला जाताना बाय म्हणालो आणि तिने पण मला स्माईल देऊन बाय म्हणाली. मला पण रात्री हळदीला जायचे होते. मी तयारी केली आणि तिथे गेलो. तिथे डीजे सुरू होता आणि ती उभी होती. तिची नजर माझ्याकडे गेली आणि मला इशाऱ्याने हात करून म्हणाली, छान दिसत आहे. नंतर मला बाजूच्या मुलाने हात पकडून डान्स करायला घेऊन गेला आणि काही वेळाने ती पण आली. आता आम्ही डान्स करत होतो आणि कधी कधी तिचा मला स्पर्श होऊ लागला. काही वेळ डान्स करून मी जेवण केले आणि आपल्या खोलीत आलो आणि लॅपटॉपवर आपले काम करू लागलो. मध्यरात्री ती आली. मी तिला विचारले, तुमचा मुलगा कुठे आहे? तर म्हणाली, तो खाली झोपला आहे. तसेच म्हणू लागली, मी आंघोळ करते कारण पूर्ण हळद लागली आहे. नंतर ती बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेली, पण ती टॉवेल विसरली होती. तिने मला आवाज दिला आणि टॉवेल द्यायला लावला. मी टॉवेल घेऊन बाहेर उभा होतो आणि ती घाईघाईत टॉवेल ओढताना माझा हात ओढला आणि मी अचानक बाथरूम मध्ये आलो. आता ती पूर्ण ओली चिंब भिजलेली माझ्या समोर होती आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य स्पष्ट दिसत होते. आता मला काहीच समजत नव्हते आणि पूर्ण शरीरात आग लागली होती. म्हणून मी थोड्या जवळ गेलो आणि तिला पकडून तिच्या त्या मऊ अशा गोष्टीवर चिटकवले. आता तिचे डोळे मोठे झाले होते. तसेच माझे हात मी त्या ठिकाणी नेऊन हळूहळू त्याचा आस्वाद घेऊ लागलो. तिला आता फारच छान वाटू लागले आणि ती आवाज करू लागली. आता मी शॉवर सुरू केला होता. आम्ही पूर्ण भिजून आनंद घेत होतो. त्यानंतर बराच वेळा आम्ही आपले प्रेम व्यक्त केले, पण ती म्हणाली, पुरे झाले, आता आतमध्ये चल. नंतर आम्ही स्वतःला बरोबर करून खोलीत आलो, पण आम्ही आता त्याच अवस्थेत होतो आणि दोघांना पण सर्व दिसत होते. तिने माझ्या त्या गोष्टीकडे बघितले आणि हसू लागली. आता आम्ही परत जवळ आलो. मी वर जाऊन अगोदर एक एक करून त्याचा आस्वाद घेऊ लागलो आणि तिला त्याचा आनंद येऊ लागला. त्यानंतर मी हळूवारपणे खाली येऊन आत जाऊ लागलो आणि हळूहळू वेग वाढवू लागलो. माझा जसा जसा वेग वाढत होता तसा तसा ती आवाज करत होती, पण मी थांबण्यास तयार नव्हतो आणि भरपूर वेळ झाल्यावर मी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि आमचे शेवट झाले. त्यानंतर काही वेळ आम्ही असेच होतो. मग तिने आपल्या मुलाला आणले आणि झोपी गेली. सकाळी लवकर तिनेच मला उठवले आणि अजून एकदा आपली इच्छा व्यक्त केली. आम्ही अजून सकाळी परत एकदा त्या गोष्टीत रमून गेलो होतो आणि त्याचा आनंद घेऊ लागलो. पण आता सकाळ झाली होती आणि सर्वत्र आवाज ऐकू येत होता, म्हणून आम्ही वेगळे झालो. आज लग्नाचा दिवस होता म्हणून तिने फारच छान साडी नेसली होती. मी पण लग्नात गेलो आणि तिला म्हणालो, आज येणार आहे ना? तर ती हसून म्हणाली, आज तरी यावंच लागेल. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.